महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पाणी संकट गडद होत आहे. अल निनोच्या प्रभावामुळे मान्सून कमकुवत राहण्याच्या शक्यतेने प्रशासनाने आतापासूनच पाणी कपात सुरू केली आहे. जाणून घेऊया जिल्हानिहाय स्थिती. मुंबई बीएमसीने 15 मे पासून मुंबईत 10% पाणी कपात सुरू केली असून ही कपात ठाणे, भिवंडी, निजामपूर महानगरपालिकांनाही लागू असणार आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणी पातळी खालावल्याने हा निर्णय घेण्यात आला. मोरबे धरणातील पाणी साठ्यात मोठी घट झाल्याने 25 मे पासून नवी मुंबईत 10% पाणी कपात करण्यात आली आहे. वाढते तापमान, बाष्पीभवन आणि एल निनोचा प्रभाव यासारख्या कारणामुळे धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस होईपर्यंत ही कपात कायम आहे. त्यासोबतच जलसंपदा विभागाने पुणे महानगरपालिकेत 15% पाणी कपात करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र बीएमसीने सध्या ही कपात अंमलात न आणण्याचा निर्णय घेतला असून खडकवासला धरणात सध्या सुमारे 45% जलसाठा उपलब्ध आहे. नाशिक विभागात 156 गावे आणि 444 वाड्यांसाठी 159 टँकर कार्यरत आहेत. पुणे विभागाच्या ग्रामीण भागात 145 गावे आणि 572 वाड्यांमध्ये 131 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. नागपूर विभागाच्या सध्या कुठल्याही ठिकाणी टँकरची आवश्यकता भासलेली नाही. मात्र एप्रिलमध्ये पेन्स प्रकल्पाच्या देखभालीमुळे 36 तास पाणी पुरवठा ठप्प राहणार आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पेयजलाचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले असून आठवड्यातील ठराविक दिवस 12 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.